तर वर्ध्यात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना मोठा धक्का बसलाय। भाजपाचे उमेदवार निलेश किटे यांचा दारुण पराभव झालाय। काँग्रेसच्या सुधीर पांगुळ यांनी पराभव केलाय। निलेश किटे हे पालकमंत्री पंकज भोयर यांचे खंदे कार्यकर्ते मानले जातात। भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्याचा हा फटका बसल्याचंही बोललं जात आहे। वर्ध्याच्या देवळी इथे नगराध्यक्ष अपक्ष उमेदवार किरण ठाकरे विजयी झालेले आहेत, तर पुलगाव इथे काँग्रेसचे उमेदवार कविता ब्राह्मणकार विजयी झाले। सिंधी रेल्वे भाजपाचे उमेदवार राणी कलोडे विजयी झालेत, तर आर्वी इथं भाजपाचे स्वाती गुल्हाने विजयी झालेत। हिंगणघाट इथं भाजपच्या डॉक्टर नयना तुळसकर विजयी झालेले आहेत। हा जो विजय आहे हा जनतेचा विजय आहे, हा सर्वसामान्य लोकांचा विजय आहे, हा कॉमन मॅनचा आणि इथं आम आदमीचा विजय आहे। कारण इथे बीजे लढलो, इथे एक सामान्य माणूस म्हणून लढलो। आज आमच्या समोर बीजेपीचं मोठं आव्हान होतं, पण त्या आव्हानाला पेलताना मला माझ्या जनतेने साथ दिली। त्या जनतेचा मी नेहमी ऋणी राहीन। वर्धेकर नेहमी परिवर्तन चाहतात आणि वर्धाची जनता ही सर्व धर्मीय समभाव, एकता, शांती, सद्भावना याचं प्रतीक आहे। ही गांधीजींनी आम्हाला सांगितलं सत्य आणि अहिंसा या मार्गावर चालणारे अनुयायी आहोत। येणाऱ्या काळामध्ये आम्हाला इथली कचरा समस्या कचरा आहे, पाणी आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, भरपूर काही समस्या आहे। इव्हन इथल्या ट्रॉफिकची समस्या आहे। सर्वांना सोबत मी आम्हाला काम करायचं आहे। यानंतर बघूयात कोकणातली कणकवलीतली ब्रेकिंग बातमी। कणकवलीमध्ये मंत्री नितेश राणेंना धक्का देत निलेश राणेंनी बाजी मारलेली आहे। कणकवली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झालेत। नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यात सर्वपक्षीय एकत्र येत नितेश राणेंना घेरण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली होती आणि त्यामध्ये विरोधकांना यश आल्याचं पाहायला मिळतंय। नितेश राणे यांचे बंधू शिवसेना आमदार निलेश राणेंनी प्रतिनिधित्व केलं शहर विकास आघाडीचं आणि त्यामुळे राणे विरुद्ध राणे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। या कणकवलीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपला 9 तर शहर विकास आघाडीला 8 विजय मिळालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे भाजपचे 9 उमेदवार विजयी झाले असले तरी कणकवली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे विजयी झालेले आहेत। मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो। जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला, जी लढाई मी स्वीकारली होती त्या स्वाभिमानाच्या लढाईला खऱ्या अर्थाने कणकवलीकरांनी मला साथ दिलेली आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी जे मेहनत घेतली त्या मेहनतीच्या जोरावर आपण जिंकलेले आहोत। सगळे कार्यकर्ते नगरसेवक असतील हे सगळे, आणि खऱ्या अर्थानं आता आपल्याला कणकवली शहराच्या शाश्वत विकासाची सुरुवात त्या ठिकाणी करायची आहे। हे श्रीफळचं चिन्ह आम्हाला शुभ चिन्ह मिळालं होतं, त्याचा नारळ वाढवून आपल्याला आता भविष्यातली कामं त्या ठिकाणी करायची आहेत। हा जनतेचा विजय आहे। लोकांनी आशीर्वाद दिले। आमच्या सगळ्या सहकार्यांनी सन्माननीय जिल्हाप्रमुख सामंत साहेब असतील, आमचे नेते मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब असतील, राणे साहेब असतील आणि आमच्या सगळ्या नेत्यांमुळे हा विजय झालेला आहे आणि हा विजय झालेला आहे आणि म्हणून हा एकट्याचा विजय कधीच नसतो। जनतेने निवडून दिलाय, हा जनतेचा विजय आहे। संदेश पारकर हे एका क्रांतिकारी आघाडीचे उमेदवार होते। तिथं आमच्या मित्रपक्षाचा पराभव झाला याचं नक्कीच दुःख आम्हाला आहे, पण मालवणच्या निमित्तानं निलेश राणे हेच मालवणचे तारणार आहेत हे मतदारांनी सिद्ध करून दाखवले।